जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांची भूमिका, सूत्रांची माहिती. धनंजय मुंडे यांच्या सोबतच्या भेटीनंतर अजित पवार फडणवीस यांची भेट. मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची शक्यता. बीड हत्या प्रकरणात तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी. बीड प्रकरणी शरद पवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, तर हत्या प्रकरणी आवाज उठवणाऱ्यांना धोका असल्याचाही पत्रात उल्लेख. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना. प्रेम प्रकरणामुळे भावानं बहिणीला डोंगरावरून ढकललं. 200 फूट दरीत पडल्यानं 17 वर्षीय मुलीचा मृत्यू. जादा परताव्याचा आमिष दाखवत टोरेस नावाच्या खाजगी कंपनीकडून गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक. वार्तांकनासाठी गेलेल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीवर कंपनीच्या दलालांकडून हल्ला. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठा माओवादी हल्ला. आयईडी ब्लास्टनं जवानांचं वाहन उडवलं. 9 जवान शहीद, अनेक जण जखमी. अभिनेता सलमान खानच्या घराच्या गॅलरीत सुरक्षेच्या कारणास्तव बदल. घराची सुरक्षाही वाढवली. मुंबईतल्या रस्त्यावर एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या. कर्ज फेडता येत नसल्यानं नंबर बदलल्याचं आरोपीकडून स्पष्ट. आणि भारतात HMPVचा शिरकाव. 3 रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी बोलावली तातडीची बैठक.